RT ॲडमिशन 2026-27 तर आज भरपूर जे पालक वर्ग आहेत त्यांच्या कमेंट्स आलेले आहे की आमचं जे ॲडमिशन स्टेटस आहे हे अजूनही पेंडिंग आहे. कारण की भरपूर जे पालक वर्ग आहे यांनी 10 तारखेपासून व्हेरिफिकेशन सुरू झालं, म्हणजे 11 किंवा 12 तारखेपासून तुमचे डॉक्युमेंट्स हे सबमिट होणे सुरू झालेलं होतं. यामध्ये ज्यांनी स्टार्टिंगच्या पिरियडमध्ये डॉक्युमेंट सबमिट केलेले होते त्यांचं व्हेरिफिकेशन कंप्लीट झालेलं होतं. तर त्यांनी आपलं जे स्टेटस आहे, जसं की जे आपल्याला सर्वात शेवटी टॅब दिलेली आहे अर्जाची स्थिती म्हणजे अप्लिकेशन वाईज डिटेल्स, तर इथे तुम्ही तुमचे स्टेटस टाकल्यानंतर जसं की इथे तुमचा अप्लिकेशन नंबर टाकला आणि गो जर केलं तर तुम्हाला जेही स्टेटस आहे तुमचे ते पेंडिंग दिसत आहे. तर यामध्ये असे पालक वर्ग आहे की ज्यांनी डॉक्युमेंट देऊन खूप दिवस झालेले आहे, खूप म्हणजे 2 दिवस 4 दिवस 5 दिवस झालेले आहेत, तरीसुद्धा त्यांचे स्टेटस हे पेंडिंग आहे. तर यामागचं काय रिझन आहे आणि कधीपर्यंत कन्फर्म होणार? कन्फर्म म्हणजे त्यांच्या स्टेटसमध्ये जे पेंडिंग आहे तिथे ॲडमिटेड लिहून यायला पाहिजे, म्हणजे त्यांची जी ॲडमिशन आहे RT कडून आणि त्यांच्या स्कूलकडून सुद्धा आपण म्हणू शकतो ही कन्फर्म झालेली आहे असं आपण समजू शकतो. तर बघू शकता एका विद्यार्थ्याचा आपण एक नंबर चेक केलेला आहे. या विद्यार्थ्याचा नंबर पहिल्या लिस्टमध्ये लागलेला आहे आणि यांनी डॉक्युमेंटसुद्धा सबमिट केलेले आहे आणि यांना डॉक्युमेंट सबमिट करून आज 4 किंवा 5 दिवस झाले असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. तरीसुद्धा यांचं जे ॲडमिशन स्टेटस आहे हे अजूनही पेंडिंग आहे. अजूनही जे स्टेटस आहे म्हणजे ॲडमिशन स्टेटस हे अजून चेंज झालेलं नाही आहे, कारण इथे चेंज होऊन ॲडमिटेड व्हायला पाहिजे आणि यांना जे लेटर मिळायला पाहिजे होतं कन्फर्मेशन लेटर हे सुद्धा मिळालेलं नाही आहे जे व्हेरिफिकेशन सेंटर आहे त्यांच्याकडून. तर आता जे राहिलेले पालक वर्ग आहेत किंवा ज्यांचं व्हेरिफिकेशन झालेलं असेल किंवा कोणाचं व्हेरिफिकेशन व्हायचं असेल आणि यामध्ये कोणी डॉक्युमेंट सबमिट केलेलं असेल तर त्यांनी आता पुढील प्रक्रिया काय करायला पाहिजे? तर बघू शकता ज्यांनीही आपले डॉक्युमेंट जे आहे हे व्हेरिफिकेशन सेंटरला जर सबमिट केलेले असेल तर त्यांनी वेट करा, कारण जोपर्यंत तुम्हाला ॲडमिशन स्टेटस हे चेंज होत नाही, जसं की ॲडमिटेड येत नाही किंवा तुम्हाला डॉक्युमेंट सबमिट केल्यानंतर जे व्हेरिफिकेशन सेंटर आहे त्यांच्याकडून एक तारीख देण्यात आलेली आहे का, जसे की कोणाला 21 कोणाला 22 XYZ कोणती तरी तारीख देण्यात आलेली आहे की तुम्ही या तारखेला या, तुम्हाला आम्ही लेटर देतो आणि हे लेटर असते कन्फर्मेशन लेटर. तर ह्या लेटरसाठी सुद्धा भरपूर पालकवर्गांना बोलावू शकतात किंवा कोणाला सांगितलं सुद्धा नसेल की तुम्ही लेटर घ्यायला या, अशाबद्दल सुद्धा भरपूर पालकवर्ग बोलले की आम्हाला बोलावलं सुद्धा नाही, आम्हाला सांगितलं पण नाही की तुम्ही या तारखेला या, परंतु तुम्ही एकदा जाऊन भेटा. जर तुम्हाला तुमचे स्टेटस हे ॲडमिटेड नसून पेंडिंगमध्ये जर असेल तर तुम्ही एकदा व्हेरिफिकेशन सेंटरला जाऊन व्हिजिट करा, ठीक आहे, जर तुम्हाला सांगितलं नसेल किंवा तारीख दिली नसेल तर. आणि ज्यांनाही स्टेटस पेंडिंग असेल त्यांनी वेट करा, तुमचे स्टेटस हे ॲडमिटेड होणार आणि या स्टेटस ॲडमिटेड व्हायसाठी म्हणजे कन्फर्म होण्यासाठी काही वेळ लागत आहे. कारण की उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी जर रेंटवर असेल आणि त्यांनी जर रेंट ॲग्रीमेंट दिलेलं असेल तर होऊ शकते ह्या ज्या रेंट ॲग्रीमेंटचं व्हेरिफिकेशन आहे हे व्हेरिफिकेशन फिजिकल म्हणजे जे सेंटरवाले आहे हे त्यांच्या घराजवळ एरियामध्ये जाऊन व्हेरिफिकेशन करत असतात आणि करत आहेत. भरपूर पालकवर्गांनी सांगितलं की आमच्याकडे RTचे व्यक्ती आलेले होते, त्यांनी आमचे व्हेरिफिकेशन केलेलं आहे, तर ते तुम्हाला न सांगता तुमच्या घराजवळ आजूबाजूला व्हेरिफिकेशन करत आहे अशाबद्दलसुद्धा पालकवर्गांनी सांगितलेलं आहे. तर हे होत असल्यामुळे तुमचं जे स्टेटस आहे हे थोडं लेट चेंज होऊ शकते, ठीक आहे, किंवा कोणाच्या डॉक्युमेंट्समध्ये काही अडचणी वाटत असेल त्यामुळे लेट होऊ शकते, परंतु तुमचे स्टेटस चेंज होणार. कारण की सध्या ॲडमिशनचा जो आकडा आहे हा 40,000च्या वर गेलेला आहे आता, म्हणजे आता प्रोसेस ही फास्ट सुरू आहे. कारण की शेवटचे आता हे 10 दिवस जे मिळालेले आहे या 10 दिवसामध्ये ही प्रोसेस कंप्लीट होणार आहे पहिल्या राऊंडवाल्यांची आणि एकदा कंप्लीट झाली की मग सेकंड लिस्ट लागणार आहे. त्यामुळे तुमचे स्टेटस तुम्ही स्वतः चेक करा. आपण सांगितलेलं आहे की अर्जाची स्थिती जे ऑप्शन आहे जसं तुम्हाला आता दाखवलेलं आहे तिथे चेक करत राहा. तुम्हाला डॉक्युमेंट दिलेले असेल तर ती डॉक्युमेंट्स तुम्ही तुमच्या स्कूलला नेऊन द्या, ज्याही स्कूलला तुमचा नंबर लागलेला आहे. तर तुम्हाला जर लेटर मिळालं असेल तर लेटर आणि तुमचे डॉक्युमेंट्स हे तुम्हाला शाळेला नेऊन द्यायचं आहे आणि त्यानंतरची प्रोसेस आता तुमची आणि शाळेची हे तुम्ही दोघंजण कॉन्टॅक्टमध्ये राहणार. तुम्हाला जे काही ग्रुप वगैरे असेल त्यांचे व्हॉट्सअप ग्रुप त्यामध्ये तुम्हाला ते ॲड करणार किंवा जेव्हाही त्यांची शाळा सुरू होईल किंवा शाळेचे काही ॲक्टिव्हिटी सुरू होतील तेव्हा तुम्हाला कॉल करू शकतात आणि त्याप्रकारे तुमची जी ॲडमिशन आहे ही कन्फर्म झालेली राहणार आणि पुढील प्रोसेस तुमची आणि शाळेची राहणार आहे. अशाबद्दल ही एक अपडेट होती. भरपूर पालकवर्ग चिंता करत होते, कमेंट्स करून आले आहे की सर आम्ही डॉक्युमेंट देऊन 4-5 दिवस झालेले आहे, आम्हाला स्टेटस अजूनही पेंडिंग आहे, आमची ॲडमिशन खरोखर होणार की नाही होणार? होणार आहे, थोडा वेळ लागत आहे कारण ही प्रोसेस आता भरपूरचे पालकवर्ग आहे व्हेरिफिकेशन करत आहे. डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करायला जे डिपार्टमेंट आहे त्यांनासुद्धा थोडा वेळ लागत असेल, त्यामुळे हे जे स्टेटस आहे थोडं मागं पुढे म्हणजे तुम्हाला
कन्फर्म करण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. तर यामध्ये कोणाला काही अडचण असेल तर कमेंट्स करा. जर तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल किंवा अडचण असेल तर तुम्ही जिथे तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेले आहे त्यांच्याकडे जाऊन तुम्ही परत विचारपूस करू शकता. त्यामध्ये तुम्हाला चौकशी केंद्र दिलेले असेल तिथे जाऊन विचारपूस करा. अडचण असेल अडचणी दूर करा. आणि RT ॲडमिशनच्या जी आता पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.